आणि मात्र बाकी आपण बघितलं तर नाशिक शहरामध्ये अजूनही आपल्याला स्पष्ट असं बहुमत किंवा स्पष्ट पारडं जड असं कुणाचंही दिसून येत नाही। वेगवेगळ्या ज्या गोष्टी झाल्यात, राज ठाकरेंची सभा झाली, त्यानंतर मध्ये शरद पवारांच्या सभा झाल्यात, त्यामुळे थोडंसं पारडं पुन्हा इकडं तिकडं झुकलेलं आपल्याला दिसून येतंय। बटेंगे तो कटेंगे हा जो मुद्दा मांडला गेला 16 ऑगस्टला नाशिकमध्ये झालेली दंगल, बटेंगे तो कटेंगे, आणि गेले काही दिवस झाले नाशिकमध्ये वेगळ्या वेगळ्या अभियानांच्या नावाखाली सत्ताधारी महायुतीनं ज्या पद्धतीनं छुपा प्रचार चालवलेला आहे हे लोकांच्या पचनी पडताना दिसत नाही आहे। आणि शरद पवारांचा जो आत्ता दौरा झाला, 3 दिवस तळ ठोकून होते, त्यांनी पूर्णपणे नाशिक जिल्ह्यातल्या राजकारणाची दिशाच बदललेली आहे असं एकूण ग्राउंड रियालिटी दिसते आहे। नमस्कार, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत। आपण सध्या आहोत नाशिकमध्ये। आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। अनेक ठिकाणी वातावरण गरम आहे, पण हे वातावरण कसं होतं, काय होतं, याचा आढावा आपण आज घेणार आहोत। आपल्याबरोबर आहेत वरिष्ठ पत्रकार, संपादक, ज्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की नाशिकमध्ये नेमकं काय चाललं होतं, काय झालं, कशा प्रचार झाला आणि कोण वरचढ ठरलं। या सर्वांसाठी आपल्याबरोबर आहेत जयप्रकाश पवार सर, जे वरिष्ठ सल्लागार संपादक आहे। त्याच्यानंतर आहे आपल्याकडे अभय सुपेकर सर, सकाळचे ते संपादक आहे, आणि आपल्याबरोबर आहेत योगेश खरे सर, जे जीचे वरिष्ठ पत्रकार आहेत आणि ब्युरो आहेत। तर आपण सुरुवात JP सरांपासून करूया। सर, नेमकं जेव्हापासून अर्ज माघारी झाली त्याच्यानंतर प्रचार सुरू झाला, नेमकं काय चित्र तुमच्या समोर आलं नाशिकचं? नाशिकचं चित्र एकतर मुळात बंडाळीने सुरुवात झाली। नाशिक मध्यमध्ये बंडाळी झाली, नाशिक पूर्वमध्ये झाली, नाशिक पश्चिममध्ये झाली, ही नाशिकची झाली। आणि नाशिक जिल्ह्यामध्ये नांदगाव मतदारसंघ जो एकदम हॉट असं मतदारसंघ जो म्हणतात, तिथे बंडाळी झाली। चांदोडमध्ये बंडाळी झाली। असं जे एकूण सगळं नाशिक देवळाली मतदारसंघात बंडाळी झाली। एकूण सगळं फक्त बंडखोरी आणि बंडाळीचं चित्र निर्माण झालं। आणि त्यामुळे जी स्पर्धा निर्माण झाली आता सध्या निवडणुकीमध्ये, ती अतिशय गमतीशीर आहे। गमतीशीर आहे सर। नेमकं जे ग्रामीणचं चित्र होतं त्याच्यात तुम्हाला काय वेगळंपणा जाणवला का महायुती आणि महाविकास आघाडीला? सुरुवातीला असं चित्र निर्माण झालेलं होतं की महायुतीचं पारडं जड आहे की काय, परंतु आता जयप्रकाशनी सांगितलं तसं झालेली बंडाळी, पक्षांतर्गत आव्हानं आणि एकमेकांची मनं न जुळणं, या सगळ्याचा परिणाम म्हणून अनेक मतदारसंघामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या चुरस निर्माण झालेली आहे। ती शहरातही झालेली आहे, ती जिल्ह्यामध्येही झालेली आहे, आणि त्याचं परिणाम हे आपल्याला मतपेटीमध्ये दिसतील असं वाटतं आहे। हो सर, ज्या प्रचार सभा झाल्या, एकंदर कालचा तो वेगळंच चित्र समोर आलं आहे, नेमकं काय चित्र तुम्हाला वाटतंय? खरं तर जी भाजपची सभा काल देवेंद्र फडणवीसांची जी सभा नाशिकमध्ये झाली हुतात्मा कान्हेरा मैदानावर, तिला तेवढा प्रतिसाद आपल्याला मिळालेला दिसून आला नाही। आणि त्यामुळे एकूणच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांबद्दलच्या चर्चा अधिकच सुरू झालेल्या आहेत की भाजपला किती रिस्पॉन्स या ठिकाणी मिळेल। आपण जर बघितलं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये भाजपसाठी फक्त देवळ्याची जागा आणि त्याचबरोबर एक देवळ्याची जागा ती कन्फर्म आहे, आणि त्याच्यानंतर कळवणची जागा म्हणजे बोरसेंची जागा, ह्या 2 जागा जवळजवळ कन्फर्म होतील असं दिसतं। आणि मात्र बाकी आपण बघितलं तर नाशिक शहरामध्ये अजूनही आपल्याला स्पष्ट असं बहुमत किंवा स्पष्ट पारडं जड असं कुणाचंही दिसून येत नाही। एकूणच परिस्थिती जिल्ह्यामध्ये थोडीशी विस्कळीत अशी झालेली आहे। एकूण वेगवेगळ्या ज्या गोष्टी झाल्यात, राज ठाकरेंची सभा झाली, त्यानंतर मध्ये शरद पवारांच्या सभा झाल्यात, त्यामुळे थोडंसं पारडं पुन्हा इकडं तिकडं झुकलेलं आपल्याला दिसून येतंय। आता सध्या जिल्ह्यात आपण परिस्थिती बघितली तर फक्त JP गावितांचंच चित्र हे स्पष्ट दिसतंय की JP गावित त्या ठिकाणी निवडून येतील। बाकी अजूनही बऱ्याच ठिकाणी कन्फ्युजन आहे। विशेषतः नांदगावमध्ये तर मोठ्या संवेदनशील सगळा प्रकार घडल्यामुळे ज्या ठिकाणी सुहास कांदे पूर्वी एकदम कन्फर्म येणार असं वाटत होतं, त्या ठिकाणी आता कोण येईल याबाबतची सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे। त्यामुळे शहरात आणि ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी थोडं कन्फ्युजन आपल्याला दिसून येतं। आपण आता नागरिकांवर येऊया। नागरिकांचे जे प्रश्न आहे, कारण भाजपने एक अजेंडा ठेवला होता, त्यांनी सर्व नॅशनल इश्यूजवर त्यांचा प्रचाराचा भर होता, मात्र जो लोकल विषय आहे त्याच्यावर कुठेही प्रचार होताना दिसलेला नाही, जे विधानसभेसाठी आवश्यक होते। तर त्या अंगाने तुम्ही महाविकास आघाडी महायुतीचं विश्लेषण कसं करा? खरंय, म्हणजे भाजपने केंद्रीय नेत्यांना नाशिकमध्ये आणलं, माध्यमांसमोर त्यांच्या पत्रकार परिषदा केल्या। हे सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामं, नॅशनल इश्यूज जे काही होते त्यावर चर्चा करत होते। मात्र इलेक्शन्स हे पार्लमेंटरी नाही, ते असेंब्ली इलेक्शन्स होते, आणि स्थानिक नाशिकचे मुद्दे, उत्तर महाराष्ट्राचे मुद्दे, कोणत्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न, काही आश्वासनं
येणारा कुंभमेळ्यासाठी काय करणार याबद्दलचं कोणी काही बोलताना आपल्याला या ठिकाणी दिसलं नाही. खरं म्हणजे केंद्रीय मंत्र्यांनी हे बोलणं अपेक्षित होतं, ते या ठिकाणी दिसून आलं नाही. त्यामुळे खरं तर नाशिककरांचा भ्रमनिराळ झाला बऱ्याच ठिकाणी. अनेक नेते, मोठे नेते आले, त्यांनी सुद्धा केवळ नॅशनल इश्यूजवर किंवा मराठा जातीय समीकरणांवर चर्चा केली. त्यामुळे नाशिककर जे आहेत ते तसे संवेदनशील आहेत. आपण बघतो नाशिककरांनी जर आमदारांनी कामं केली नाही तर प्रत्येक वेळेस ते नवीन चेहरा शोधत असतात. त्यामुळे यावेळेस अँटी इन्कम्बन्सी मोठ्या प्रमाणात आहे शहरामध्ये तरी, आणि बरंच ग्रामीण भागामध्ये पण काही ठिकाणी. तर कामं जर झाली नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले गेले नाही, त्या विषयावर बोललं गेलं नाही, तर याचा फटका आपल्याला नक्कीच महाविकास आघाडी आणि महायुतीला सुद्धा बसताना दिसेल. सर, तुमचं काय अनालिसिस आहे याच मुद्द्यावर? बटेंगे तो कटेंगे हा जो मुद्दा मांडला गेला 16 ऑगस्टला नाशिकमध्ये झालेली दंगल, बटेंगे तो कटेंगे, आणि गेले काही दिवस झाले नाशिकमध्ये वेगळ्या अभियानांच्या नावाखाली सत्ताधारी महायुतीनं ज्या पद्धतीनं छुपा प्रचार चालवलेला आहे, हे लोकांच्या पचनी पडताना दिसत नाहीये. लोकांचे जे प्रश्न आहेत सातत्यानं मांडले गेलेले, बेरोजगारीचा आहे, महागाईचा आहे, त्याच्यानंतर संविधानाचा मांडलेला मुद्दा आहे, यातला कुठलाही मुद्दा दोघांकडूनही फारसा उचलला गेलेला नाही. परंतु सत्ताधाऱ्यांनी तर फक्त तेढ निर्माण करणं आणि त्या तेढीच्या माध्यमातून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतो, की जो नागरिकांच्या पचनी पडणार नाही असं एकूणात चित्र आहे. आणि ते सत्ताधाऱ्यांना त्यांच्याच काही आघाडीतल्या घटकांकडून, महायुतीतल्या घटकांकडून ज्या पद्धतीनं विरोध झाला या बटेंगे तो कटेंगे, आजही त्याच्यावरती प्रचंड चर्चा नागरिकांमध्ये आहे आणि हे नागरिकांना आवडलेलं नाही हे मात्र स्पष्ट आहे. सर, तुमचं काय म्हणणं आहे? एकंदर प्रचाराच्या दशा काय राहिल्या? प्रचाराची एक तर फार म्हणजे मजेशीर गोष्ट अशी आहे की जो नोमानीचा जो व्हिडिओ व्हायरल केला जातो किंवा तो जो प्रचार केला जातो की मुस्लिमांनी एकत्र यावं, आणि मुळात आता काल रात्री मी काही भागात मुस्लिम एरियामध्ये फिरलो, लोकांशी बोललो, त्यांनी मुळात त्या नोमानीला फार गंभीर घेतलेलं नाही. त्यांनी जे ठरवलेलं आहे की महाआघाडीच्या दिशेने मतदान करायचं, तो निर्णय पक्का झालेला आहे. त्याच्यामुळे ते त्या प्रचाराला काही अर्थ नाही. म्हणजे ते जसं बी टीम उभी करतात एखादा सत्ताधारी पक्ष, तसा नोमानीला उभं केल्यासारखं ते चित्र, ते लोक तसंच प्रतिक्रिया व्यक्त करतात. त्याच्यामुळे त्याला फार गांभीर्याने घेतले गेलेलं नाही. आणि एकूण जसे प्रश्न आहेत की कांदा हा नाशिक जिल्ह्यातला फार मोठा गंभीर प्रश्न होता, सोयाबीन आहे, त्या विषयावर हे बोलताना काही मंडळी दिसत नाही. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वी नाशिक दत्तक घेतलेलं आहे, पण ते दत्तक घेतल्यानंतर पालकाच्या भूमिकेत त्यांनी नाशिकचे काय प्रश्न मार्गी लावले, मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री आहेत आता, तर त्यांनी काय प्रश्न मार्गी लावलेत याचा गोषवारा त्यांना देता येत नाही स्पष्टपणे, की हा अमुक समजा गोदावरीच्या नमामि गोदावरीचा जो प्रश्न त्यांनी सांगितला होता, ती गोदावरीची आजची अवस्था गटारगंगाच आहे, त्याच्यात काही बदल झालेला नाही. तर हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न जैसे ते फक्त हिंदू मुस्लिम आणि याच्या मुद्द्याच्या भोवती त्यांनी निवडणूक कशी फिरवता येईल किंवा वोट जिहाद हा त्यांनी जो सुरुवात केली, तर या मुद्द्याच्या भोवती ते निवडणूक फिरवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, पण तो फारसा यशस्वी होईल असं अजिबातच वाटत नाही. आपण पुढच्या मुद्द्यावर येऊया. साधारण अजितदादा पवार हे सर्वात जास्त सीट्स लढवत आहेत, खालोखाल BJP आहे, पण एकंदर अजितदादांचा जो प्रचार यंत्रणा, त्यांचा प्रचार आणि त्यांचे उमेदवार बघितल्यावर त्याचा फायदा महायुतीला होईल की महाविकास आघाडीवर होईल अशी एक चर्चा आहे. त्याबद्दल तुमचं काय? हा याचा फायदा 100% म्हणजे 100% महाआघाडीलाच होणार आहे, महायुतीला होणार नाही. आणि समोर काका आहेत त्यांचे, दादांचे, त्याच्यामुळे त्या काकांचा जो प्रभाव नाशिक जिल्ह्यावर आहे तर तो अजूनही कमी झालेला नाही. त्यांचं वय झालं म्हणून त्यांच्यावर टीका होत असली तरी, पण जसं त्यांचं उत्तरोत्तर वय वाढत गेलं तसं त्यांचा प्रभाव पण तसा वाढत गेला नाशिक जिल्ह्यावर. आजही म्हणजे नाशिकचा काही म्हणजे नाशिकचा जवळजवळ जिल्ह्यातला सर्व भागावर त्यांचा प्रभाव आहे. तर तो सर, शिंदे गट, अजित पवार गट याचा भाजपला फायदा की तोटा? याचा तोटाच होणार आहे. आणि शरद पवारांचा जो आता दौरा झाला, 3 दिवस तळ ठोकून होते, त्यांनी पूर्णपणे नाशिक जिल्ह्यातल्या राजकारणाची दिशाच बदललेली आहे असं एकूण ग्राउंड रियालिटी दिसते आहे. की शरद पवारांच्या सभेपूर्वी असं वाटत होतं की महायुतीसाठी महाविकासनं चाल दिली की काय, आणि आता चित्र असं झालेलं आहे की महाविकास ही महायुतीला मात करण्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न करते आहे. म्हणजे हे जे एवढं मोठ्या प्रमाणामध्ये
वातावरण जे बदललेलं आहे त्याचा नूर आज कायम आहे. आता या 2 दिवसामध्ये आज प्रचार थांबल्यानंतर मतदान होईपर्यंत जे चित्र बदलेल त्याबाबत भाष्य करता येणार नाही, परंतु नूर मात्र बदललेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी चुरस निर्माण करण्याचं काम हे महाविकासनी महायुतीसमोर केलेलं आहे. आणि आत्ता जे सांगितलं तसं नाशिक शहरामध्ये तेच आमदार पुन्हा पुन्हा येत आहेत. त्याच चेहऱ्यांना लोक कंटाळलेले की काय असं एकूण मिळणाऱ्या प्रतिसादावरून लक्षात येत आहे. आणि सत्ताधाऱ्यांनी आश्वासनं द्यायची, त्याचं गाजर दाखवायचं आणि प्रत्यक्षात कृती मात्र करायची नाही. विशेषतः नागरिकांच्या जीवन मरणाचे जीवनावश्यक असे जे विषय आहेत त्यांना अजिबातच हात घातला गेलेला नाही. ही निवडणूक ही केवळ उभी केलेली निवडणूक आहे. ही रियालिटी आणि वास्तवाशी नाळ जोडणारी निवडणूक नाही. त्याची किंमत ही त्याच्यापासून फारकत करणाऱ्यांना मोजावी लागेल असं वाटतं आहे. असं वाटतं आहे. सर, नेमकं अजितदादा पवारकर शिंदे गटाचं आपण एकंदर बघितलं पूर्ण 15 मतदारसंघामध्ये फायदे तोटे काय असणार आहे महायुतीसाठी आणि महाविकास आघाडीला त्याचेच फायदे तोटे काय असणार आहे? खरं तर महाविकास आघाडीने काही ठिकाणी नवीन चेहरे दिलेत, तो त्यांचा एक फायदा त्यांना असणार आहे की काही ठिकाणी नवीन चेहरे दिल्यामुळे लोक नवीन चेहऱ्यांकडे वळतील. कारण की एकूण जी परिस्थिती गेल्या काळात आपल्या नाशिक महाराष्ट्रात होती त्यानुसार अँटी इन्कम्बन्सी मोठ्या प्रमाणात आहे आणि या पक्षांना कंटाळलीत लोक. किमान नवीन चेहरे मिळाले तर लोक त्यांच्याकडे झुकतील असं आपल्याला महाविकास आघाडीमध्ये दिसून येतं. दुसरी गोष्ट, महाविकास आघाडीने एक चांगलं काम केलं की एकमेकांसाठी सभा घेतल्यात त्यांच्या पक्षांमधल्या. म्हणजे आपण बघूया JP गावितांसाठी शरद पवारांनी सभा घेतली, संजय राऊतांनी सभा घेतली. त्यामुळे एकी जी महाविकास आघाडीमध्ये ती दिसून आली एकमेकांसाठी. महायुतीत तसं झालं नाही. फडणवीसांनी काल सभा घेतल्या त्या केवळ देवळ्यामध्ये घेतली, नाशिकमध्ये घेतली त्यांच्या उमेदवारांसाठी. मात्र शिंदेंनी पण आपापल्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या. त्यामुळे आपण जर बघितलं ती एकमेकांमध्ये स्पर्धा महायुतीमध्ये जास्त दिसून आली. देवळाली मतदारसंघ आपण बघितला तर शिंदे विरुद्ध अजित पवार असेच संघर्ष आपल्याला देवळालीमध्ये पाहायला मिळतो. अनेक ठिकाणी असं झालेलं आहे आणि त्याचा फटका जो आहे तो महायुतीला काही ठिकाणी बसणार आहे. आपण नांदगावमधली जागा बघितली, सुहास कांद्यांच्या समोर समीर भुजबळ अपक्ष म्हणून या ठिकाणी उभे राहिले, त्यांच्यातच ही स्पर्धा आहे. तर याचा फटका महायुतीला काही ठिकाणी बसणार आहे. महाविकास आघाडीला मात्र आपल्या एकीचा फायदा काही ठिकाणी नक्कीच होईल. आणि सगळ्या ठिकाणी सभेमध्ये सुद्धा जाहीर सभेमध्ये स्टेजवर सगळे नेते एकत्र दिसलेत, कार्यकर्ते पदाधिकारी एकत्र दिसलेत, ते महायुतीमध्ये दिसून आलं नाही. आपण महायुतीची सभा अनेक ठिकाणी बघितलं तर बऱ्याच ठिकाणी भाजपची सभा असेल तर भाजपचेच कार्यकर्ते दिसले, शिवसेनेचे जास्त, शिंदे सेनेचे जास्त दिसले नाहीत, सोबतचे अजित पवारांचे दिसले नाहीत. त्यामुळे याचं नुकसान जे आहे ते मोठं महायुतीला या पद्धतीनं होणार आहे फक्त. आणि खरं जर महायुती सत्तेमध्ये होती त्यामुळे अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर सुद्धा तो आहे. त्यांनी काय कामं केली नाही, काय नाही केली, त्याचे नाशिककर असतील, मतदार असतील, ते सर्वजण लेखाजोखा मांडणारच आहेत. पण जी लाडक्या बहीण योजना किंवा याच्यातून नक्की लोकांना काय वाटतंय, जो एक छोटा वर्ग, एकदम खालचा वर्ग आहे त्याला ते फायदा झालेला असला तरी मिडल क्लास किंवा अप्पर मिडल क्लास त्याला ते आवडलेलं नाही, तर तो आता नेमका काय रिॲक्ट करतो. त्यामुळे पहिल्यांदा महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात शेवटच्या महिन्यात 2 महिन्यामध्ये अशा योजना राबवण्यात आल्या, लोकांना घसघशीत मलिदा वेगळ्या रूपानं किंवा आमिष दाखवण्यात आली. त्याचा फटका हा महायुतीला बसेल की नाही हे आता आपल्याला ही पहिलीच निवडणूक असेल हे लक्षात येईल. पण एकूण जर आपण बघितलं तर महायुती मायनसमध्ये असेल, महाविकास आघाडी प्लसमध्ये असेल. सर, तुमच्याकडे येतो साधारण 15 मतदारसंघात महायुतीला किती, महाविकास आघाडीला किती, आणि ज्या काही शेवटच्या महिन्यात जी काही बॅटिंग केली होती महायुतीने तर त्याचा किती फायदा होईल? तर 15चा हिशोब तर करणं फार अवघड आहे सध्या. मी सुरुवातीला सांगितलं की बंडाळी इतकी झालेली आहे की किती येतील महायुतीला आणि महाआघाडीला किती. महायुतीचे त्याच्यामध्ये फक्त तो 1-2 जे दिसतंय आपल्याला, एक बागलांचं जे सीट आहे बोरसे, तेवढंच एक कन्फर्म दिसतंय. बाकी दुसरीकडे परिस्थिती फार गंभीर आहे. त्याच्यामुळे असं दावा मी तर करू शकत नाही की इतके येतील आणि इतके येतील असं काही सांग. ही निवडणूक खऱ्या अर्थाने फार संभ्रम निर्माण करणारी आणि मतदारांच्या खोलवर मनाचा ठाव घेणारी निवडणूक. तो आपण किती विश्लेषकांनी किती प्रयत्न केला तरी ते फार यावेळेस अवघड आहे. कारण तो ठाव घेता येणंच नामुश्किल, एकदम मुश्किल आहे. एक आपण शिवसेना उभाठावर येऊया. त्यांनी ज्या पद्धतीने उमेदवार दिले, शरद पवारांनी शेवटच्या क्षणी ज्या पद्धतीने उमेदवार दिले, याचा कुठेतरी फटका हा मवियाला बसणार का? नाही, मवियाला नाही बसणार तसं. मला महाविकास आघाडीला तसं नाही. त्यांनी बरोबर निवडून उमेदवार दिले. शरद पवारांचं एक तुम्ही कौशल्य मान्य करा की राजाभाऊ वाजे जेव्हा इथं खासदार झाले तर राजाभाऊ वाजेंचं कुठेच नाव नव्हतं. शिवसेनेला जागा सोडली, पण राजाभाऊंचं नाव जे आलं, खासदाराचं नाव, ते शरद पवारांच्या सूचनेतून आलेलं आहे. आणि मग त्या पद्धतीने त्यांनी ती निवडणूक लढवली आणि जिंकली पण. यावेळेसही त्यांनी भरपूर उमेदवार असे दिलेले आहेत. उदाहरणार्थ नाशिक पूर्वमध्ये
विद्यमान आमदार जे राहुल ढिकले त्यांच्या समोर गणेश गीतेचं त्यांनी त्याला उमेदवारी दिली, गणेश गीतेंना. तर तिथे पण मोठी जे वाटायचं की राहुल ढिकले एकतर्फी निवडून येतील, तशी परिस्थिती राहिली नाही. तिथं मोठी चुरस निर्माण झाली, म्हणजे घसून निवडणूक होईल ते एकदम सांगता येत नाही. कारण तिथं पहिल्या दिवसापासून मारामाऱ्या सुरू झाल्या. तीच परिस्थिती पश्चिममध्ये आहे. तर त्याच्यामुळे असं काही दावा कुठल्याच मतदारसंघाबाबत करता येणार नाही. ओके सर, तुमचं काय मत आहे या सर्व याच्यावर? एकंदर काही मी पूर्णपणे जयप्रकाश यांच्याशी सहमत आहे. याचं कारण असं आहे की बंडखोरांनी निर्माण केलेलं आव्हान, महायुतीबद्दल असलेली लोकभावना आणि काहीशी अँटी इन्कम्बन्सी आणि महाविकासनं अत्यंत धूर्तपणे दिलेले उमेदवार आणि त्या उमेदवारांनी निर्माण केलेलं आव्हान हे आपण लोकसभेमध्येही पाहिलेलं आहे की भगरेंचं आणि राजाभाऊ वाजेंचं निवडून येणं अनुक्रमे दिंडोरी आणि नाशिकमध्ये हे अनपेक्षित होतं. हे जसं अनपेक्षित होतं तसे अनपेक्षित निकाल कदाचित या सगळ्या वातावरणामुळं लागू शकतात आणि महायुतीला थोडासा त्याचा फटका बसू शकतो. नाशिक शहरामध्ये तर किमान 2 जागा महायुतीला मिळतील, 2 जागा महाविकासला मिळतील. कुठल्या मिळतील हे सांगता येणार नाही, परंतु अशी परिस्थिती दिसते आहे. तशीच परिस्थिती जिल्ह्यामधल्या 11 मतदारसंघामध्ये दिसते आहे. थोडक्यात सांगायचं तर विकास आणि महायुती हे आत्ता तरी 50-50% जागा घेऊ शकतात असं एकूणच दिसणारं चित्र आहे. कुठल्या घेतील हे सांगता येणार नाही. मोठा संभ्रम आहे, कोणी अनालिसिस करू शकत अशीच नाहीये. परिस्थिती आहे. आपण लोकसभेला बघितलं तर लोकसभेला आपल्याकडे पूर्ण जे हे होतं चित्र होतं हे स्पष्ट होतं. म्हणजे आपल्याला माहिती होतं भारती पवार पडणार आहेत, दिसत होतं. त्यानंतर हेमंत गोडसे पण विरोधात मोठी लाट आहे, हेमंत गोडसे पण अडचणीमध्ये आहेत हे आपल्याला समजत होतं. आणि मात्र आत्ता तसं होत नाहीये. आत्ता कारण अनेक मुद्दे वेगवेगळे त्या ठिकाणी आलेत आणि त्यामुळे जज करणं खूप कठीण झालंय. लोक काय करतील, नवीन पद्धत असल्यामुळे निवडणुकीमध्ये काही गोष्टी नवीन वापरण्यात आल्या, नवीन पद्धतीचे आमिष देण्यात आले, त्यामुळे काय करतील हे समजत नाही. पण सुपेकर सर म्हणतात तसंच परिस्थिती आहे. निम्मे निम्मे परिस्थिती होईल. महायुती, मी आधीही म्हटलं, महायुती मायनसमध्ये असेल आणि महाविकास आघाडी प्लसमध्ये दिसेल अशी परिस्थिती आहे. ह्या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य जे भावनिक मुद्दे बटेंगे कटेंगे, तर धार्मिक ध्रुवीकरण, एकंदर जातीपातीचं राजकारण, याचा किती प्रभाव किंवा लोक याला उलट उत्तर देतील, नेमकं काय होऊ शकतं? नाही, ह्यावेळेस उलट उत्तर मिळण्याची शक्यता फार कमी आहे. कारण ओबीसी विरुद्ध मराठा हा जो संघर्ष पेटलेला आहे तो इतक्या टोकाला गेलेला आहे की म्हणजे ओबीसींच्या घरी जाऊन तुम्ही त्यांच्या म्हणजे त्यांचे जे व्यावसायिक आहेत त्यांच्याकडे जाऊन कुठला व्यवहार न करणं, इथपर्यंत जाणं हे फार घातक लक्षण आहे समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने. तर ते या निवडणुकीमध्ये प्रकर्षाने जाणवत आहे. जरांगे पाटलांनी येऊन केवळ भुजबळांच्या मतदारसंघात प्रचार करणं हे त्याचं उत्तम म्हणजे उदाहरण म्हणता येईल की या पद्धतीने फक्त एकेरीवर येऊन निवडणूक लढणं, तर ही निवडणूक तशी समाजासाठी आणि समाजाच्या आरोग्यासाठी घातक आहे तशी निवडणूक. आणि जसं परत बटेगे की कटेगे, मुस्लिम विरुद्ध हिंदू असा एक नॅरेटिव्ह मोठ्या प्रमाणात पसरवला जातो आणि तो सत्ताधारी पक्षाकडनं पसरवला जातो. ते अतिशय गंभीर आहे. म्हणजे तुम्ही संविधानाची शपथ घेता, संविधानामध्ये कुठेही असं म्हटलेलं नाही तुम्ही सर्व धर्म समभावाची शपथ घेता आणि तुम्ही भाषण जाहीरपणे या पद्धतीने करताय, तर हे चुकीचं ना. तर तो ही निवडणूक त्या दृष्टीने फार घातक. सर, बटेंगे कटंगे किंवा ओबीसी मराठावर काय यावं लागलंय, सत्ताधारी असो किंवा विरोधक असो? खरं सांगू का, नोव्हेंबर 23 पासून म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून महाराष्ट्रामध्ये धर्माच्या आणि जातीच्या आधारावर ध्रुवीकरणाला वेग आला. मराठा आरक्षणाचा मुद्दा जरांगे पाटील यांनी उपस्थित केल्यानंतर मराठा, ओबीसी आणि इतर हा मुद्दा उपस्थित केला गेला. परंतु महाराष्ट्रातलं पुरोगामित्व जे आहे ते अद्यापही शाबूत आहे आणि हेच राज्यकर्त्यांना लक्षात येत नाही. इथला 12 बलुतेदार असेल किंवा इथला मुस्लिम आणि हिंदू असेल, हे सगळ्या व्यवहारांमध्ये एकमेकांना साथ देऊन बरोबर राहून सहजीवन आणि सौहार्दात राहणार आहे. हाच मुद्दा ह्या राज्यकर्त्यांच्या लक्षात येत नाही. हे दुर्दैवाचा भाग आहे. त्यामुळे बटेंगे तो कटेंगे असू दे, नाहीतर कुठलीही घोषणा भेदाची भिंती निर्माण करणाऱ्या असू देत, या घोषणांना मतदार चांगला प्रतिसाद देणार नाही. हे मात्र निश्चित त्याला ते आवडणार नाही. महाराष्ट्रातला मतदार हा सुजाण आणि जागरूक आहे. हेच इथले राज्यकर्ते विसरत आहेत असं पुन्हा पुन्हा वाटतं आहे मला. सर, बटेंगेवर कटेंगेपर्यंत काय यावं? खरं तर बटेंगे कटेंगे यावर येण्याची वेळ यामुळे आली की केलं काही नाही. लोकांची मध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे आणि त्यांना आपण काय कामं केली, काय दाखवायचंय हा मोठा प्रश्न आहे. लोकांना पटलेलं नाही अनेक गोष्टी. त्यामुळे
काय करायचं तर मग असा मुद्दा घेऊन जायचा आणि या मुद्द्यांवर आपण निवडणूक करायची. यामुळे हे सगळं सुरू झालंय. खरं तर बटेंगे तो कटेंगे, नंतर मग ते एक रहेंगे तो सेफ रहेंगे अशी पण हे आली. पण हे जर तू बघितलं तर ते एक वैशिष्ट्य त्या गोष्टांचं असं आहे, आज सगळीकडे जाहिराती आहेत. या जाहिरातीमध्ये एक रहेंगे तो सेफ रहेंगे असं म्हटलंय, मात्र वर शाहू फुले आंबेडकर असं म्हटलं, असे सगळे फोटो टाकले. म्हणजे इनडायरेक्टली त्यांना हिंदू मुस्लिम असं नाही, तर मराठा विरुद्ध हे जे सगळे जाती जमाती त्यांनी पण एकत्र यावं आणि हिंदूंनी एकत्र यावं आणि भाजपला साथ द्यावी किंवा महायुतीला साथ द्यावी असा यातून प्रयत्न आपल्याला दिसून येतोय. मात्र महाराष्ट्रात हे कुठे होईल ज्या ठिकाणी हिंदू मुस्लिम हे शेजारी शेजारी आहे, किंवा आपण म्हणूया पंचवटी, नाशिकचे उदाहरण घेतलं तर गंजमाळा परिसर असेल, भाभानगर परिसर असेल, ज्या ठिकाणी हे संघर्ष होतात, या ठिकाणी याचा परिणाम होऊ शकतो. मात्र जे आपले विकसित शहर आहेत, विकसित परिसर आहेत, त्या ठिकाणी याचा परिणाम होणार नाही. पुणे, नाशिक अशा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये याचा परिणाम होणार नाही. ज्या ठिकाणी दंगली झाल्यात, भिवंडी आहे, मालेगाव आहे किंवा धुळे आहे, अशा ठिकाणी याचा परिणाम होईल. त्यामुळे नक्कीच महायुती हे विसरलेले दिसते की महाराष्ट्रातले नागरिक सुजाण आहेत, ते सगळ्या ह्या गोष्टी त्या ठिकाणी ऍक्सेप्ट होणार नाही. पण त्यांनी सर्वत्रच अशी भूमिका मांडल्यामुळे ही त्यांना अडचण होईल असं आपल्याला दिसून येते आणि त्याचा फटका नक्कीच बसेल. जसं आपण म्हणूया बटंगे कटंगे, ह्याच मनोज जरांगे आणि हे जे सगळं मराठा ओबीसी हे जे ध्रुवीकरण करण्याचा आपण प्रयत्न केला, याचा पण फटका असाच बसणार आहे. तो फक्त आता कसा बसतो हे मात्र आपल्याला या निवडणुकीत दिसेल. लोकसभेमध्ये तो स्पष्टपणे आपल्याला दिसून आला, पण तो आता यावेळेस विधानसभेमध्ये, कारण की कार्यक्षेत्र छोटं आहे, वेगवेगळ्या समस्या आहेत, स्थानिक नागरिकांचे विचार वेगळे आहेत, तिथले उमेदवार कसे आहेत त्यावर ते सगळं अवलंबून असेल. तर हे होते नाशिकचे वरिष्ठ जाणकार पत्रकार, ज्यांनी पूर्ण जिल्ह्याचा आढावा आपल्यासमोर मांडला आहे. नेमकी भावनिक मुद्द्यांवर इलेक्शन होते, लोकल मुद्द्यांवर होत नाहीये, तरीही संभ्रमावस्था आहे. कोणीच सांगू शकत नाही की कोणती सीट कोणाकडे जाईल किंवा एकंदर बलाबल सांगता येत नाही. अशी ही निवडणूक महाराष्ट्रात बहुतेक पहिल्यांदाच होत असावी. प्रवीण ठाकरे, नाशिक.